बोलूया आपण. आमचा सेल्समॅन आहे, त्यांना पाठवला आहे. हे नोट ठेवा, इथं बाहेर पडा. इथं मनीषला दिला. बी गुड्स रिजेक्टेड, नाही डॅमेज गुड्स रिजेक्टेड. स्पेलिंग चुकू नका. स्पेलिंग चुकलं तर त्याला कळत नाही टॅलीला, पण पुढचा सीए शिवाय घालतो का 32 शिवाय घालतो. 30 त्याला आठवतात, 2 आठवून समजतो. तर 32 घालणारच. ओके, त्याला सेव्ह केलो. आता रिपोर्ट, खूप सुंदर रिपोर्ट बघा. 4 रिपोर्ट. पहिला रिपोर्ट बघा. पहिला रिपोर्ट डिस्प्ले रिपोर्ट. इथं तुमचं स्टॅट्युटरी इन्व्हेस्टमेंट, इथं इन्व्हेस्टमेंट नाही इन्व्हेंटरी. इथं आलो, ऑल ऑर्डर गेला आणि बघा परत 4 झाले का आता. 2 कमी आलेले, 1 रिजेक्शन आउट केलं, 1 डेबिट नोट केला. हेच तुम्हाला SAP मध्ये करायचं आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या, मस्त मजा येते. आणि अल्ट F1 द्या बघा. 10ची ऑर्डर होती, 8 पाठवले, 2 राहिले, 1 परत रिजेक्शन आउट केला, तो वजा झाला, तो तिथं प्लस झाला, परत 7 मिळाले आणि 1 झाला. पहिला पॉईंट क्लिअर आहे. दुसरा पॉईंट बघा. दुसऱ्या पॉईंटला या. दुसरा रिपोर्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा. 25,000चं परचेस रिटर्न झाला, म्हणजे उद्या आपल्याला सांगायला मोकळे 25 नफाला काढा. तिसरा रिपोर्ट स्टॉक आयटम तुमचा कमी झाला बघा. आणि याच्यामध्ये मुवमेंट अनालिसिस नावाचा विषय अल्ट द्यायचा आणि मुवमेंट खाल दाखवला होता काय. मुवमेंट स्टॉक आयटमचा मुवमेंट बघायचा. मुवमेंट किती आले किती गेले हे बघा. 6 पीस इकडे तिकडे झालेले, म्हणजे बघा मयूर पुढं बघा, लक्ष द्या. क्वांटिटी 7 आले, या रेटने आले, वगैरे वगैरे झाले. 1 गेला, या रेटने गेला, वगैरे वगैरे झाले. आता याचे तुम्हाला डिटेल बघायचे, थोडा डिटेल बघा. आता काय करायचं, हा रिपोर्ट मला वारंवार लागू शकतो म्हणून सेव्ह करून ठेवायचा. आपण डॅशबोर्ड बनवणार याच्यात. एक्सेलमध्ये डॅशबोर्ड केला, नवीन गोष्टी नाही आपल्याला, पण याच्यात करता येतो. सेव्ह केला, इथे मी नाव ठेवला आयटम नको, इथे लिहूया मयूर एंटरप्राइज 1 मे रिपोर्ट. आपल्या पद्धतीने लिहा. कंट्रोल A टू सेव्ह झाला आणि बाहेर पडा. आता मला परत रिपोर्ट बघायचा बेस्टरी. कसं बघू, परत तोच रिपोर्ट बघायचा. झालं पाहिजे आत यानं अल्जी द्यायचा. अल्जी दिला, काय होतं नाव मयूर नाही, मयूर होता काय सी मोड. आला नाही काय. डिस्प्ले नाही, हा बघूया. चला हा रिपोर्ट करूया, तो राहू दे. हा बघा GST रिपोर्टला आलो, GSTवर बनवायला आलो. तर बघा इथं आला, अल्ट F2 टाका, 1 ते शेवटपर्यंत टाका. 13 तुमचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत सगळे. त्यामध्ये तुमचे इन्व्हेंटरीचे 6 आहेत, त्यामध्ये रिसिप्ट नोटचे 3 आहेत, रिजेक्शन नोटचे 3 आहेत. हे सगळं बायफर्केशन झालं पाहिजे. हा मला रिपोर्ट पाहिजे आहे, सेव्ह करून ठेवा. सेव्ह व्ह्यू हा रिपोर्ट मला लागणार आहे. इथे GSTवर लिहिला आणि इथं लिहिला माय व्ह्यूपेक्षा मयूर व्ह्यू. आपल्या कंपनीचं नाव लिहा किंवा काय पण लिहा. इथे यस करा आणि इथे इथेच कंपनी करा. ऑल कंपनीसाठी नाही, ह्या कंपनीसाठी पाहिजे, त्या कंपनी यस करा आणि सेव्ह दिस पिरियड यस करा. आता जर मी बाहेर पडलो तर कदाचित तो रिपोर्ट दाखवेल तुम्हाला. बघा जरा बघूया. अल्जी माय काय नाव तो GST 1 होतं ना. चला पाहिजे हे सगळं सेव्ह केलेलं आहे मुलांनी. मी शिकवता सेव्ह केलेलं आहे. तुम्ही तुमचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कधी पण सेव्ह करू शकता. याचा रिपोर्ट काय आहे हा मला लागणार आहे. पर्यंत सेव्ह व्ह्यू आला बघा. एंटर अल्जी प्रॉफिट अँड लॉस आला काय. ते बहुतेक जे आपण नाव बदलल्यामुळे ते घेत नसतं. तुमचा व्ह्यू तुम्ही चेंज करू शकता. 12 महिन्याची 12 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कायम सेव्ह करू शकता. 12 उघडू शकता एका वेळेला. या महिन्यात काय कंडिशन, या महिन्यात काय कंडिशन. आता जो बदला होता ना त्याचं रोजचं इन्कम 3 ते 4 ते 5 हजार रुपये आहे. रोजचं इन्कम जे 2 लाख रुपये मिळतो तो 1 सव्वा तास झाली ती बसला.
त्याला विचारलं काय बंगला भरपूर वेळ बसला, धंदाच नाही म्हणतो म्हणून बसले पण नाही एवढा वेळ बसत नाही, त्याला 1 मिनिटाला 2 पाणी एवढा बिझी असतो तो. 3B रिपोर्ट, 3B रिपोर्टमध्ये तुमचा अल्ट F2 मारला, 3BO 1/4 ते मे किती तारीख होती, 1च होती ना, 1 रिजेक्शन ऑफ बघा तिन्ही रिपोर्ट तुमचं तिन्हीमध्ये GST रिजेक्शन नको चालतं. आपल्याला काय पाहिजे, डेबिट नोट पाहिजे ना, हे बघायचं. इनपुट टॅक्स क्रेडिट 42,000 रुपये तुमचा तुम्हाला टॅक्स फरक मिळणार आहे. तो दोन्हीकडे एंटर दिला तर बघा तुम्हाला दिसेल इथं 25,000 मायनस झाला. आपण पाठवलेला माल तो डेबिट नोट इथं वजा केला. 2 लाखाचा माल पाठवला, टॅक्स लागला, 25,000 परत पाठवलो, वजा व्हायला पाहिजे ना, वजा केला. त्याला बाहेर पडा. तिसरा रिपोर्ट बघा, त्याला कन्फर्मेशन ऑफ स्टेटमेंट म्हणतात. पार्टीला म्हणतो मयूरला की मला जरा स्टेटमेंट पाठवा, माझा माल किती आला, मी पैसे किती दिले, तुम्हाला किती किती काय काय दिले. बघा डिस्प्ले जायचं, अकाउंट बुकला जायचं, लेजरला जायचं आणि मयूर ताब्यात घ्यायचा. मयूर इथं अल्ट F2 द्यायचा. अल्ट F2 काय होतं, पहिल्यापासून शेवटपर्यंत एवढा आपला व्यवहार झालेला आहे. याचा अल्ट P द्यायचा, कुंकुम P तसं अल्ट P. ओके, त्याला करंटला जायचं. करंटला गेल्यानंतर तो तुम्हाला विचारेल लेजर पाहिजे, मी म्हटलं नको, मग कॉन्फिगरला गेलो, कॉन्फिगरला गेल्यानंतर लेजरला आलो, लेजरला आल्यानंतर ते कन्फर्मेशनला आलो, कन्फर्मेशनला आल्यावर कंट्रोल हे करा आणि इथे प्रिव्ह्यू बघा जो माल आलेला तुमची फीज किती होती, तुम्ही जमा कशी केली आणि आता 250 रुपये राहिलेली. 1,000 रुपये फीज होती, एकदा 100 दिला, एकदा 200 दिला, एकदा 30 रुपये दिला, एकदा 70 रुपये दिला, देत दिला. मला विचारलं किती राहिले, मी म्हटलं 230 राहिले. कसं काय, असं एवढी होती. त्याला कन्फर्मेशन ऑफ स्टेटमेंट म्हणतो. दुसरा नियम याचा कन्फर्मेशन ऑफ स्टेटमेंटला गव्हर्नमेंटचा टच आहे. दुसरा नियम याच्यामध्ये तुमचा इन्कम टॅक्स ॲक्टनुसार परमनंट अकाउंट नंबर लिहायला लागतो. चौथा नियम तुमचा सही शिक्का बोलला सही शिक्का लागतो. आय वी हिअर बाय कन्फर्म दॅट अबाव इन्फॉर्मेशन इज ए करेक्ट. आणि चौथा 5वा नियम हा इन्कम टॅक्स रिटर्नला जोडता आहे. हा तुमचा डॉक्युमेंट आहे, खूप महत्त्वाचा. जर तुमच्याकडे कन्फर्मेशन ऑफ स्टेटमेंट असेल तर तुम्ही इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये याचा वापर करून पैसे रिफंड घेऊ शकता. म्हणून प्रत्येक व्यापारी हा ठेवत नाही आणि प्रत्येक व्यापारी एकमेकांना देत नाही, पण देण्याची पद्धत आहे. मागा आमच्या कंपनीमध्ये जास्त घेत बॅलन्स शीट सारखे चेक करतात. ही बॅलन्स शीट नवी, ही बॅलन्स शीट नवी नाही काय, बॅलन्स शीट वेगळा प्रकार आहे. हा स्टेटमेंट आहे तुमचा, आमचा पर्सनल स्टेटमेंट. बघा ही पार्टी आहे, बरोबर आहे. आदित्य एंटरप्राइजकडून 1 लाखाचा एकदा माल आणला, 3 लाखाचा एकदा आणला, 5 लाखाचा एकदा आणला, 7 लाखाचा एकदा माल आलेला आहे माझ्याकडे, टोटल 23 लाखाचा. आणि त्याच्या अगेन्स्ट आमच्या माणसाने तुम्हाला दर आठवड्याला एक लाख दिलेले आहे आणि 20 आठवडे पैसे दिलेले, 1 लाख चेक दिलेला आहे. आता माझे राहिले किती, 3 लाख. 23 होते, 20 पोचले, पण ते कसे याची डिटेल मला द्या म्हणजे कन्फर्मेशन. मग डिटेलमध्ये तुम्हाला सगळे येतात. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. टॅलीमधून कन्फर्मेशन स्टेटमेंट घेता येतं पण टॅलीमध्ये निघतं. मग काय, हे बघा असं विचार करा मला लोक, कन्फर्मेशन स्टेटमेंट निघते का टॅलीमध्ये? निघतं. कसं निघतं तर असं निघतं. आता इथं ट्रान्झॅक्शन एवढे जाईल, एवढं भरतो बघा. हे असं एवढा माल आणलाय आणि एवढं पेमेंट केलं असं असू शकतं ना. आणि मोठ्या मोठ्या रकमेची असतात, असं छोटी छोटी रक्कम पण नसतात. तुमचं आमचं भांडण न होण्याचं कारण हे 3 लाख कसं काय रे, 270 राहायला पाहिजे. बघा 23 लाखाचा माल होता की नाही. सही आहे तुमच्या, इथं सही लागते इथं आणि त्याला कन्फर्मेशन ऑफ स्टेटमेंट म्हणतात. परत कसं काढायचं दाखवू बघा. तुमचा क्लोजिंग बॅलन्स एवढा आहे. 2,10चा माल नेला होता, 29,500 तुम्ही दिलेले, तिथे एवढं शिल्लक आहे. कसं काय बघा, 2,10चा माल होता बरोबर आहे, तुम्हाला पण मान्य आहे. 3 बिल मला एवढं पेमेंट केलं, एवढं माल परत पाठवला आहे, GST आउटपुट आहे बघा, एवढा बदल झाला, एवढं राहिले शिल्लक.
हां मग बरोबर. कन्फर्म, याला कन्फर्म ऑफ स्टेटमेंट म्हणतात. कसं काढायचं दाखवू का कळलं? काय हूं दाखवू का कळलं? हूं केलं जेवला काय हूं? आता जेवला की नाही? सगळ्या मुलगी जेवला काय? होय असं म्हणजे होय. तिला विचारायला बंद केली तेव्हा कसं काढायचं बघा. बाहेर आलो परत आत जायचं. टॅलीला गेलो इथे यायचं डिस्प्लेला डिस्प्ले हां इथे यायचं अकाउंट बुकला इथे यायचा लेजरला आणि कुठलाच एक लेजर निवडा. मयूरबरोबर आपला व्यवहार सुरू आहे त्यामुळे बाकीचे लोक सगळं अजून काही नाही आहे. बरोबर मयूरला घेतला मग मला पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिजे म्हणून ऑल टेप 2 द्यायचा. ऑल टेप 2 मुळे पिरियड विचारतो 1-4 टाकला आणि 31-5 टाकला शेवटपर्यंत. बघा सगळे व्यवहार आलेले. ऑल टेप 1 द्या डिटेलला तिथं कुठं लिहिलेलं नाही आहे. ऑल टेप 1 आलं बघा आणि इथे एक्सपोर्ट करायचा तेव्हा प्रिंट करायचा किंवा एक्सपोर्ट पण चालतो पण प्रिंटला जाऊया. प्रिंटला गेलो करंटला गेलो डबल क्लिक केला इथं लेजर आहे मला लेजर नको आहे कन्फर्मला या. इथं लेजर आहे इथं डबल क्लिक करा. इथं कन्फर्मला या कन्फर्मला गेलो इथं आलो पण यस नो होई नाही सगळं सांगा तिथं. तुम्हाला जीएसटी नंबर पाहिजे का बँक डिटेल पाहिजे का पॅन पाहिजे काय चेक कुठला दिला होता जीपी कधी केला होता कॅश कधी केला होता सगळं दिसतं आणि कंट्रोल याने सेव्ह करा आणि इथं प्रिव्ह्यू करा. प्रिंट पाहिजे प्रिंट करा. मेल करा मेल करायचा आहे तो तुम्हाला विचार कोणाला करायचा डबल क्लिक केला इथं मल्टिपल ॲड्रेस इथं ॲड्रेस लिहिला magma@gmail.com. हॅलो 2 ॲड्रेस झाले एंड ऑफ लिस्ट करा 2 जण आले बघा आणि इथं मेसेज द्या कन्फर्मेशन स्टेटमेंट सेंड प्लीज चेक अँड व्हेरीफाय काय असेल ते सांगा. कंट्रोल एस मारा सेव्ह होऊन पाहिजे. त्यासाठी 2 गोष्टी लागतात ईमेल आय डी रजिस्टर्ड पाहिजे आणि इंटरनेट कनेक्ट पाहिजे. आयुष्यपत बरोबर पटवलेला इंटरनेट होतं काय ते नव्हतो. कळलं म्हणजे छोट्या छोट्या घटना अशा असतात की रोज गाडी थांबते आणि रोजचं काम आहे आपल्या ऑपरेटरचं. एंट्री कधी तर करायची असते पण ह्या घटना रोज आहेत ना. ही पार्टी आली याची डिटेल दे ही पार्टी आली त्याची डिटेल दे त्याला ते पाठव त्याला जीएसटी पाठव असं बऱ्याच घटना हे आपण करणार आहे अजून प्रॅक्टिकली पुढे येणार आहे सगळं स्टेप दिलेले आहेत सगळं. घाबरू नका घाबरायचं आहे त्याला लग्न झालं घाबरलो नाही हे बघा कुठे गेलो मी स्टेटमेंट आहे ना इथं आहे आपलं स्टेटमेंट स्टेटमेंट कुठे गेला अशा रीतीने त्या प्रत्येक पार्टीकडून एक डेबिट नोट पाठवा स्टेटमेंट ऑफ अकाउंट एक प्रिंट करा तुमच्या लक्षात येईल. तिथपर्यंत हा असा फास्ट झाला. पहिल्याला वेळ लागेल दुसऱ्याला फास्ट झाला. ॲडव्हान्सच्या हिशोबाने ॲडव्हान्सकडे त्या नजरेनेच बघायचं तरच ते कामाचं आहे. परचेस ऑर्डर केला डिलिव्हरी नोट रिसिप्ट नोट झाली रिजेक्शन आउट केला परचेस बिल आला डेबिट नोट झाला आता पेमेंट करा. आणि पेमेंट करताना सरळ करायचं नाही. आपल्या इंडियामध्ये पद्धत आहे वर्ष चिल्लर सोडायची 23 रुपये कुठे देत आहे 23 रुपये जायचं इथे आता समजा 2230 रुपये आहे. एकटा असं बोलायला गेल्यावर त्यांनी टॉपिक काढलाच आणि म्हटलं खरं नाही ते उगीच बोलतो मी. ॲडजस्टमेंट एंट्री ते वादविवाद होणार आहे तुमचा आमचा काय राव काय तुम्ही बोलला होता असं तसं ठीक आहे 30 रुपये सोडतो. मग ते सोडायचे कसे पर पीस त्याचा लागलेला जीएसटी तो पण तुम्हाला करत व्हायला पाहिजे. तो तुमच्या रिटर्नमध्ये जायला पाहिजे. गव्हर्नमेंट तो तुम्हाला रिटर्न परत देतो. म्हणजे मागण्याची पद्धत आहे. कसं पण कोणाकडे मागून चालणार नाही ना. सिस्टम आहे पैसे मागायची परत असू द्या हो गरीब आहे हो रोज तुमच्याकडे देतो मी कायम जीएसटी करतो असं बोलायला नाही काय कुठं काय पळून चालू काय आपली कॉमन भाषेमध्ये काय का पैसे पडवतोय काय कुठं काय पळून ही भाषा नव्हे. भाषा मागण्याची वेगळी भाषा आहे. ती तुम्हाला सांगेन मी टॅक्सच्या भाषेमध्ये पैसे कसे मागायचे. मी भरलेला टॅक्स जे 500 रुपये चढ लागलेले त्या लागलेल्या टॅक्सचा जो लागलेले जास्त पैसे आहेत त्याचा जो टॅक्स भरला आहे तो मला रिटर्न पाहिजे. तर या पार्टीने मला 500 रुपये डिस्काउंट दिले आहे. म्हणजे जर टॅक्स 18 रुपये प्रमाण 9 रुपये गेलेच ना म्हणजे 9 रुपये म्हणजे 50 आयटम असेल तर 100 आयटम असेल तर ऐसा आहे. 4 दिवस बरोबर राह होऊन जाईल माझा एका व्यवस्थित
4-5 दिवसामध्ये, कारण हा कॉन्सेप्ट मला बोलायला लागणार नाही नंतर. हां. तुमचं परफेक्ट एकदम मॅन्युअल आपल्या MM ला क्लिअर जाऊ शकतो. हीच प्रोसेस आहे. तिथं असलं काहीही दिसत नाही, फक्त फीड करणे. मग अशी एक मुलगीने विचारली, टॅलीमध्ये लेजर केल्यानंतर डिलीट करता येतं? सॅपमध्ये येत नाही. मग अशी एक मुलगी मला म्हणली, तिथं लेजर डिलीट करा, होत नाही त्याला. झाला तर झालाच. मग किती काळजी करायला पाहिजे. म्हणून SAP मध्ये डिलीट काहीच करता येईल. एकदा झाला आणि एंटर पडला, त्यामुळे तिथं चुकता कामा नये. इथं चुकलं 10 वेळा, हे सगळ्या गोष्टी शक्य आहेत. सगळ्या गोष्टी शक्य आहेत. झालं करता येता जाऊन काय जाणार आहे.